नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात एक अशी शक्ती आहे जी सगळं काही चालवते. पण गंमत म्हणजे ती आपल्याला दिसत नाही. हो, विजेबद्दलच बोलतोय. मग प्रश्न हा आहे की ह्या अदृश्य शक्तीला पाहण्याची किंवा मोजण्याची काही सोय आहे का? तर हो, आहे. आणि आज आपण मल्टीमीटर नावाच्या ह्याच एका जादुई उपकरणाबद्दल जाणून घेणार आहोत, जे आपल्याला हेच करून दाखवतं. तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी मल्टीमीटर म्हणजे नक्की काय असतं, त्यानंतर त्याचे दोन मुख्य प्रकार म्हणजे ॲनालॉग आणि डिजिटल हे कसे काम करतात ते समजून घेऊ. मग सगळ्यात महत्त्वाचं, हे वापरताना कोणती सुरक्षा बाळगायला हवी, आणि शेवटी व्होल्टेजच्या पलीकडे जाऊन अजून कोणती उपकरणं आहेत यावर पण एक नजर टाकू. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करताना सगळ्यात मोठं आव्हान काय असतं माहितीये? ते म्हणजे आपण ज्या विजेसोबत काम करतोय ना, ती आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. आणि मग इथेच खरा प्रश्न उभा राहतो की या अदृश्य शक्तीला म्हणजे विजेला मोजायचं तरी कसं? सर्किटमध्ये ती किती आहे, कशी वाहते, हे ओळखायचं तरी कसं? या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, आणि ते म्हणजे मल्टीमीटर. मल्टीमीटर नावावरूनच कळतंय नाही का? मल्टी म्हणजे अनेक आणि मीटर म्हणजे मोजणारं उपकरण. सोप्या भाषेत सांगायचं तर व्होल्टमीटर, अँपियर मीटर आणि ओहम मीटर ही सगळी वेगवेगळी मीटर्स एकाच डब्यात एकत्र आणली आहेत. खरं तर हे एक असं साधन आहे जे आपल्याला कोणत्याही इलेक्ट्रॉनिक सर्किटची एक प्रकारे हेल्थ चेकअप करायला मदत करतं. ओके, तर मग ह्याची मुख्य कामं कोणती? खरं तर तीनच महत्त्वाची कामं आहेत. पहिलं, व्होल्टेज म्हणजे विजेचा दाब मोजणं. दुसरं, करंट म्हणजे विजेचा प्रवाह किती आहे ते बघणं. आणि तिसरं म्हणजे रेझिस्टन्स म्हणजे त्या प्रवाहाला किती अडथळा येतोय हे मोजणं. आणि ही तीन मोजमापं म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्सचा पाया आहे. आता जरा मल्टीमीटरच्या इतिहासात डोकावून बघूया आणि त्याच्या पहिल्या प्रकाराकडे वळूया. तो म्हणजे ॲनालॉग मल्टीमीटर. अनेकांनी हे मीटर नक्कीच पाहिलं असेल, ज्यावर एक काटा किंवा सुई अशी पुढे मागे फिरत असते. चला बघूया हे नेमकं काम कसं करतं. तर हे आहे ते ॲनालॉग मल्टीमीटर. याला व्होल्ट ओहम मिलीअँपियर मीटर किंवा शॉर्टमध्ये VOM असंही म्हणतात. याची खरी ओळख काय? तर यावर फिरणारी ती सुई आणि त्यामागे छापलेला तो स्केल. आता बघा, यावर रीडिंग घेणं म्हणजे कसं? अगदी आपल्या गाडीच्या स्पीडोमीटरसारखं. इथे एक छापलेला स्केल असतो आणि त्यावर एक सुई फिरते. विजेचं प्रमाण जसं असेल तशी ही सुई पुढे सरकते आणि ज्या आकड्यावर थांबते तेच आपलं मोजमाप. पण इथे ना एक गंमत आहे. रीडिंग घेताना जर आपण थोडंसं तिरकं पाहिलं तर आकडा चुकू शकतो. याला म्हणतात पॅरलॅक्स एरर. आणि हीच चूक टाळण्यासाठी त्या काळातल्या इंजिनियर्सनी काय हुशारी केलीये बघा. त्यांनी सुईच्या खाली एक आरशाची पट्टी दिलीये. म्हणजे रीडिंग घेताना जेव्हा सुई आणि तिचं प्रतिबिंब एका सरळ रेषेत येईल तेव्हा समजायचं की आपलं रीडिंग एकदम परफेक्ट आहे. भारी आयडिया आहे ना? अर्थात कोणतंही मोजमाप करण्याआधी आपल्याला एक काम करावं लागतं. ह्यावर जे मोठं गोल बटण आहे ना, ते फिरवून आधी ठरवावं लागतं की आपल्याला काय मोजायचंय. व्होल्ट, करंट की रेझिस्टन्स, आणि ते अंदाजे किती असेल म्हणजे त्याची रेंज काय असेल हे पण निवडावं लागतं. ॲनालॉग मीटर नंतर तंत्रज्ञानाने एक मोठी झेप घेतली आणि मग आला डिजिटल मल्टीमीटर. आणि खरं सांगायचं तर याने मोजमाप करण्याची पद्धतच पार बदलून टाकली, अगदी सोपी करून टाकली. चला पाहूया यात असं काय खास आहे. इथे बघा, दोन्ही मीटर्स बाजूबाजूला ठेवल्यावर फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे ॲनालॉग मीटरची सुई, जी आपल्याला एक अंदाज देते, तर दुसऱ्या बाजूला आहे डिजिटल मीटरचा स्क्रीन, जो आपल्याला थेट पक्का आकडाच दाखवतो. आणि हाच हाच या दोन्हींमधला सगळ्यात मोठा फरक आहे. ॲनालॉगवर आपल्याला थोडा अंदाज लावावा लागतो, पण डिजिटल मीटर आपल्याला थेट उत्तर देतो. त्यामुळे चुका होण्याची शक्यता जवळजवळ संपतेच आणि आपलं काम कितीतरी सोपं होतं. हा जो डिजिटल डिस्प्ले आहे ना, मग तो LCD असो किंवा LED, तोच खरं तर डिजिटल मल्टीमीटरचा आत्मा आहे. यामुळे ते अंदाज लावण्याचं सगळं कामच संपलं आणि एकदम अचूक प्रिसाईज मोजमाप करायला सुरुवात झाली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, डिस्प्ले बदलला तरी मूळ संकल्पना तीच आहे. डिजिटल मीटरमध्ये सुद्धा काय मोजायचं आहे हे निवडण्यासाठी तसाच एक फंक्शन स्विच असतो आणि त्याच्या प्रोब्स जोडण्यासाठी वेगवेगळे पोर्ट्स दिलेले असतात. आता वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, आणि तो म्हणजे सुरक्षा.
हे विसरून चालणार नाही की आपण विजेसोबत काम करत आहोत आणि इथे चुकीला अजिबात माफी नाही. त्यामुळे योग्य खबरदारी घेणं हे फक्त महत्त्वाचं नाही, तर ते बंधनकारक आहे. हे काही साधे सोपे पण अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत जे नेहमी पाळायलाच हवेत. 1. लाईव्ह म्हणजे चालू सर्किटवर कधीही रेझिस्टन्स मोजायचा नाही. 2. मीटरची जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज किंवा करंट मोजण्याचा प्रयत्न करू नका. 3. आपल्या प्रोब्सच्या वायर्स कुठे कापल्या किंवा खराब झाल्या नाहीत ना हे नेहमी तपासा. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, मोजमाप घेताना प्रोब्सच्या धातूच्या टोकांना कधीही चुकूनही स्पर्श करू नका. मल्टीमीटर हे खरंच एक अष्टपैलू म्हणजे ऑलराऊंडर उपकरण आहे, यात शंका नाही. पण ते सगळं काही मोजू शकत नाही. इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात काही खास कामांसाठी खास उपकरणं सुद्धा असतात. चला त्यापैकी एकाची ओळख करून घेऊया. उदाहरणार्थ हे बघा, हे आहे फ्रिक्वेन्सी मीटर. हे उपकरण काय करतं तर एसी करंटची फ्रिक्वेन्सी मोजतं. म्हणजे तो करंट एका सेकंदात किती वेळा आपली दिशा बदलतो हे आपल्याला सांगतं. आणि हे जे जुन्या पद्धतीचं यांत्रिक मीटर आहे ना, हे तर कंप पावणाऱ्या धातूच्या पट्ट्या वापरून फ्रिक्वेन्सी दाखवतं. किती इंटरेस्टिंग आहे ना, नाही का? तर ॲनालॉग मीटरच्या त्या नाजूक सुईपासून ते डिजिटल मीटरच्या स्पष्ट आकड्यांपर्यंत ही सगळी उपकरणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून इलेक्ट्रॉनिक्सच्या त्या अदृश्य जगात डोकावण्यासाठी असलेल्या खिडक्याच आहेत. या खिडक्यांमधूनच आपण विजेची भाषा समजून घेऊ शकतो. आणि हाच विचार आपल्याला भविष्याकडे घेऊन जातो. आज आपलं तंत्रज्ञान दिवसेंदिवस लहान, स्मार्ट आणि अधिक गुंतागुंतीचं होत चाललंय. मग जरा विचार करा, या सूक्ष्म जगातल्या अदृश्य शक्तींना मोजण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आपली उपकरणं, आपले मीटर्स भविष्यात कसे बदलतील, त्यांचा पुढचा अवतार कसा असेल, यावर विचार करायला नक्कीच हवा.